जय शिवराय मित्रांनो, सुप्रभात। सध्या आपण किल्ले शिवनेरीवरती आज महाराष्ट्र दिन आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला मी डॉक्टर अमोल पुंडे आणि सोबत मित्र प्रकाश वनवे यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या मनोमन शुभेच्छा। सध्या सकाळच्या भटकंतीच्या निमित्तानं आपण किल्ले शिवनेरीवरती आहोत आणि अगदीच थोड्या वेळामध्ये या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्त ध्वजवंदन होणार आहे। तर त्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, वंदे मातरम। मित्रांनो, शिवकुंज ही जी वास्तू आहे म्हटली तर ती शिवनेरीवरची सर्वात तरुण वास्तू आहे। कारण असं 1960 साली ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर 1 मे रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि स्वातंत्र्य पहिल्या संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण बनले होते। तर त्या काळात त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असणारे बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते या वास्तूच्या कोनशिलेचं उद्घाटन झालं होतं आणि संयुक्त महाराष्ट्राचा पहिला सुवर्ण कलश किल्ले शिवनेरीवरती आणला गेलेला होता। एकूणच ही वास्तू आता आपण पाहिली, या ठिकाणी जिजामाता आणि बाल शिवाजी यांच्या जो पुतळा आहे त्याला वंदन केलं आणि या ठिकाणी आपण ध्वजारोहण शासकीयदृष्ट्या पार पडलेलं पाहिलं। तर महाराष्ट्र हे राज्य जरी आपल्याला एक सुजलाम सुफलाम राज्य आज दिसत असलं तरी हे महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यासाठी अनेक हुतात्म्यांना आपलं बलिदान द्यावं लागले। त्याचबरोबर या ठिकाणी जी प्रचंड अशा पद्धतीची लोकचळवळ झाली होती, या लोकचळवळीत अनेक लोकांना आपलं रक्त सांडावं लागलं होतं, लाठ्या झेलाव्या लागल्या होत्या। त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात ही वेगवेगळी राज्य तयार झाली। मराठी भाषिकांचं मुंबईसह महाराष्ट्र हे राज्य तयार होत असताना या ठिकाणी प्रके यात्रे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, कॉम्रेड डांगे असतील, अनेक कम्युनिस्ट असतील, यांनी वर्षानुवर्ष लढा दिलेला होता। एक मोठी अशा पद्धतीची लोकचळवळ झाली होती। त्यानंतर हे मराठी भाषिकांचं राज्य तयार झालं। मराठी ही जगातील 15व्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे, तर ती भारतातील 4थ्या क्रमांकाची भाषा आहे। तब्बल 9 कोटीहून अधिक लोकांची ही प्रथम भाषा आहे, तर 2 कोटीहून अधिक लोकांची राज्यांची ती राजभाषा आहे। सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र निर्माण होत असताना वर्षानुवर्षाचा इतिहास या ठिकाणी आहे। या ठिकाणी सातवाहनकालीन जे सुवर्णयुग होतं राजसत्तेचं ते या भूमीने अनुभवले। त्याचबरोबर यादवांचा सुवर्णकाळ या भूमीने अनुभवलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पावन झालेली भूमी आहे। ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगांनी अशा संतवाणींनी नटलेली ही भूमी आहे। हा महाराष्ट्र हा देशाला आजवर नेहमीच एक विचारांची दिशा देत आलाय। एक पुरोगामी राज्य म्हणून आपल्या देशामध्ये महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे आणि याच ओळखीतून आपलं महाराष्ट्र वर्षानुवर्षपणे सह्याद्रीचा रांगडं रूप सोबतीला ठेवून मोठ्या अशा प्रमाणात असणारा समुद्रकिनारा सोबत घेऊन सुजलाम सुफलाम अशा पद्धतीची भूमी या ठिकाणी असून हा नटलेला महाराष्ट्र मराठी भाषिक म्हणून आपल्याला याचा अभिमान नक्कीच आहे। आणि एकूणच या ठिकाणी महाराष्ट्र दिनी येण्याची संधी मिळाली। आमचे मित्र प्रकाश वनवे सोबतच अनेक शासकीय जे सगळे पोलीस अधिकारी होते, कर्मचारी होते, त्यांच्या सोबतीने हा ध्वजारोहणाचा छानपैकी या ठिकाणी आनंद मिळाला आणि एकूणच किल्ले शिवनेरीवरून पुन्हा एकदा आपणा सर्वांना सह्याद्रीची छाती ज्याची खानदेश हा माथा, विदर्भ कोकण बाहू आहे चरणी सागर चाहता, नरवीरांच्या भेटी घडती पेरती त्यांची दृढता, जय हिंद भूमी, जय शिवभूमी, जय महाराष्ट्र गाथा। सर्व मराठमोळ्या बांधवांना महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या उदंड शुभेच्छा।